हाय सगळ्यांना, शुभ सकाळ. सकाळचं वातावरण पाहून घ्या, एकदम पावसाचं आहे. म्हणजे रात्री असा चांगलाच जरासा पाऊस पडला. तर सगळे कामधंदे उरकले, माये तयारी करून ठेवली. मी बाहेर बॅग नेऊन ठेवली आपली. आणि आज ना जराशी गडबड झाली. काहून गडबड झाली मला समजलं नाही, पण मुकरदम लय लवकर आले आज. पावसाळ्याचा धुपट एवढा डोळ्याला जाते, पावसाळ्याचा धुपट एवढा डोळ्यात जाते. चालय तर काही कामं राहिले नाही, काही कामं झाली. तेवढं का जाते दिस नाही काम. तो घे लावून घेते बरं राहू दे तिथे डावेला डावेला असं काही असं लावून घेतं बाई दरवाजा. दुपट काय डोळ्यात चाललं हा. काल होतं शेबू पाटलाच्या आखरात. आज आमची आजी आली बाबा. चाललो आम्ही जगतराम बाबाच्या वावरात. आणि असं थोडं थोडं पावसानं आहे ना, एवढं मस्त सोयाबीन दिसू राहिलं, पिकं दिसू राहिलं. आणि वातावरण पावसाचं आहे. आज मजुरी होती का नाही होत दाखवतच मी तुम्हाला. व्हिडिओ कंटिन्यू करा. सगळं पॅनल गँग आज इकडेच आहे. आणि आजीचं मन नव्हतं इकडे आले, कारण का वावरलंय दूर आहे. म्हणून आम्ही दोघीजणी पडलो मांग. पण चाललो त्याच्या संगत जातो. रात्री पाऊस तर एवढा आला का बुटं चिपकू राहिले मातीले. वावरात जाऊन काय होते काय माहीत. आता समोरची गँग दाखवतो तुम्हाला. हे चालली समोरची गँग. आणि वातावरण पहा किती खास आहे आजचं वावरातलं. एक नंबर. जसं पाणी येऊ राहिलं तसं मस्त पिकं वाढू राहिले. आणि वावरात गम उभी राहिलं. गेलं आहे नाही इकडे तर तीच नको चिपकू जागच्या जागी. मिस्त्री का दात घासाले. भाजायची मेकअप करून द्या मस्त. मग मस्त लगेच तास घेतले मला दिलं तिकडे लोटून. गमे ना टमे माझ्यासोबत राहायचे तर मी येतो सकाळी. पहिली पात फुलली, आता दुसरी पातीवर बसू राहिले लोक. गेलो तयारी चालू आहे. वातावरण एवढं मस्त बनलं आज पावसाचं झाले. आणि आज पहिली बार मी वावरात आहे. आज पहिली बार पाऊस येणार आहे. आणि आमचं झालं जेवण केलं काही. सगळ्या बाया बसले. वातावरण एकदम रम्य आहे आज वावरात. अर्जंट पाहिजे ना थोडंसं धुयाचं. आणि मग नंतर आपल्या पाण्याने धुयाचं. पाणी कमी लागते. आज आलं मस्त तळ्यावर हात धुयाला. जाता येते का नाही. हा मस्त फुल डच्च भरलंय. कसं काय एवढं पाणी तर नाही आलं. हा पायजा फस्सान बाया हो. अगून धंदे करायला आपणच आलो तिघी. जोडीत घ्या जोडीत. पाणी किती मस्त चालू आहे. भांडणाची नाही, पावसात निंदाची मजा येते. चहावर का आम्हाला का लगेच या अंदर काय म्हणलं बाई. अहो बाया आल्या असतील घरी, पण आम्ही डबल केलं ना. नाही 600 एक म्हणजे 200 एक पात लावली डबलची. एक पात फक्त 200 मागची. आज काय आराम आहे का तुम्हाला. बकरच चरायला गेल का मग. बकऱ्याला चरून चांगलं डबलचं केलं हो आम्ही. त्या जगतराम बुड्याच्या होतो
दोन दोन डुंगे झाले, तिसऱ्या डुंग्यात नेलं. मग आम्हाला 200 देतो म्हणे. मग घेतलं, एक एक पात लागली. हा 600 हाणले मग. ओ हो हो, माय बाई दोर केले काय आले टिंगरायले. आज तर बाबा माझ्या सोन्याला दोरही केला, पैलवान बांधून ठेवला. एवढा मोठा पैलवान बांधून ठेवला का? अय मुक्काटानं बस रे, दोर लावला तुले मस्त पैकी. सकाळचे कपडे अजून सोकले नाही आणि आता दोरीभर कपडे धुणं पडले. हा सोडलंच नाही का मोकळं? बकऱ्या गेल्या त्यापासून दोर राहिला. किती वाजले? 4 साडेचार वाजले. सोडून होती ते धुवायचं. आज लवकर आले का? पाण्याच्यानं देते डाली वगैरे ते. खीर खाल्ली नाही कोण? हा आता तो आम्ही बाई तू आलं कसं खावा. असं आहे नाही. बर मीच खाऊन घेतो माय. हा खीर आहे मस्त साबुदाण्याची. आता मस्त कोणच खाल्ली नाही. तब्येत बरं आता एवढा टाइम नाही मला खा म्हणाले तुम्हाला. एवढा टाइम असता तर म्हणलं असतं खा बाई. मी तर पेतोस. अरे देवा. ज्या दिवशी माझी तब्येत खराब होती ना त्या दिवशी बनवली होती खीर. का कोणच खाल्ली नाही. मग काय करतो आता मी, चहा कमी होते, चहा काही करत नाही. आता मस्त अशी खीर गरम करून घेतो आणि मस्त खीरच पिऊन घेतो. कारण का आता चहा ठेवायला पुरत नाही. संध्याकाळचं स्वयंपाक तर तुम्हाला माहित आहे का. आणि आज हे लोक घरी होते ना तर मग टेन्शन नाही. बाहेरचे बी काही कामं करायचे, झाड झूड बकऱ्या सोडणं बांधणं सगळे एकदम ओके होतात. मस्त अशी आंघोळ पांघोळ केली. आणि आज एवढा पाऊस आला ना वावरात तरी आम्ही 2 टाइम केलं. म्हणजे आता एका टाइमचे 400 रुपये तर 2 टाइमचे 800 रुपये. तर थोडंसंच होतं एक पात लावायची. तर मग एक पात म्हणजे थोडंसंच होतं. तर मग 200 रुपये घेतले. म्हणजे का अशी आज मजुरी झाली 600 रुपये. सकाळचे 400 आणि दुपारचे 200. आता कधी कधी 800 पडते असं काही नाही. पण मग तेवढं हाल बी नाही होतात जीवाचे. ते आहेच म्हणा. कारण कष्टाशिवाय कुठलाच पर्याय नाही. हे कडून चुकलं मला. या मग आता खीर प्यायला. दिवसभर ठोकाठोक चालू होते. आता एकदम पाणी असं उघडलं. मस्त असं
पाऊस आहे बाहेर आणि त्याच्यावर गरम गरम खीर. जरा जास्तच गरम आहे, पण लय भारी लागू राहिली, लय भारी वाटू राहिलं.